बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ राजू सेठ आणि युवा नेते अमान सेठ यांनी नागरिक, स्थानिक नेते आणि समाज बांधवांसोबत नोरानी मस्जिद परिसरात झालेल्या वक्फ दुरुस्ती कायदेविरोधातील मानवी साखळी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। या आंदोलनादरम्यान आमदार आसिफ सेठ यांनी समाजासोबत ठामपणे उभे राहत स्पष्ट मत मांडले। संविधान के खिलाफ अनकॉन्स्टिट्यूशनल जो वक्फ अमेंडमेंट पास की है, पूरे मुल्क के मुसलमान इसके खिलाफ है। ये बिल इन्हें वापस लेना ही पड़ेगा। हमने कोर्ट को भी गया है, ज्यादा से ज्यादा हर एक बड़े इदारे सुप्रीम कोर्ट में अपील की है। इंशाअल्लाह सुप्रीम कोर्ट हमें जस्टिस देगा, हमें न्याय देगा, हमें पूरा भरोसा है। स्टेट गवर्नमेंट हमने असेंबली में ऑलरेडी इस बिल को रिजेक्ट किया है। माइनॉरिटी में स्टेट गवर्नमेंट में ये ऑलरेडी रिजेक्ट हो चुका है। तो चाहते हैं कि सेंट्रल गवर्नमेंट भी ये बिल वापस ले। वक्फ संस्थेचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। लोकांचा आवाज ऐकला गेला पाहिजे आणि त्याचा आदरही झाला पाहिजे। वक्फ दुरुस्ती विधेयक राज्य सरकारने आधीच नकारले आहे। आता आम्ही केंद्र सरकारकडे ही विधेयक मागे घेण्याची मागणी करतोय। ही बाब सर्वोच्च न्यायालयात आहे आणि आम्हाला भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। या आंदोलनात सामील झालेल्या नागरिकांनी विविध फलक धरले होते आणि अल्पसंख्याक हक्काच्या संरक्षणासाठी घोषणेबाजी करत शांततापूर्ण पण प्रभावी निषेध व्यक्त केला। स्थानिक नागरिकांनी आमदार आसिफ सेठ आणि अमान सेठ यांचे नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की समाजासाठी संकटाच्या काळात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणे ही खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे। ही मानवी साखळी केवळ आंदोलन नव्हे तर एकता, प्रतिकारशक्ती आणि लोकशाही व न्याय व्यवस्थेवर असलेल्या विश्वासाचा प्रतीक ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।